आज आपण अंडा पावची रेसिपी करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे 4 ते 5 अंडी अशी उकडायला घातलेली आहेत। आता आपण अंडी उकडून घेऊया आणि नंतर आपण पुढची रेसिपी करूया। आता अंडी उकडलीत, आपण गॅस बंद करूया आणि अंडी याच्यातली काढून घेऊया। अंडी आता छान गार झाली की आपण ही अंडी सोलून घ्यायची। आता इथे आपण उकडलेली अंडी आहेत, ही अंडी सोलून घ्यायची। अशा पद्धतीने थोडीशी गार झाली की सोलून घ्यायची। आपण आज अंडा पाव रेसिपी बनवतोय। एकदम स्नॅक रेसिपी आहे, करायला सोपी आहे, झटपट आहे आणि घरातलं साहित्यापासून होती। पटकन नाश्त्याला किंवा सकाळच्या रविवारच्या नाश्त्याला अशा पद्धतीने आपण ही आता अंडी सगळी सोलून घेऊया। आता आपण ही एक अंडी अशी मधून कट करणार आहोत। या पद्धतीने अशा पद्धतीने आपण ही अंडी छान अशी कट करून घेणार आहोत। इथं पॅन गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये आपण अमूल बटर थोडंसं घातले। अमूल बटरने आपल्या अंडा पावला खूप छान चव येते। त्याच्यामध्ये मी थोडंसं तेलसुद्धा घालते। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालेल। आपलं बटर छान असं वितळून झालं। त्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट, हळद आणि गरम मसाला, तिखट फक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार, लहान मुलं खाणार असेल तर थोडंसं कमी वापरू शकता। त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया, थोडासा गरम मसाला घालूया। छान असं थोडासा मसाल्याचा कच्चेपणा आपण याच्यामध्ये घालूया। आता आपले छान असे अंडे फ्राय झाले। आपण हे सगळे बटर आणि ते याच्यामध्ये फ्राय करून घेतले। दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे छान, एकदम छान अशी चव येते। एकदम पटकन होणारी रेसिपी आहे। व्हिडिओ जर थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। अशा पद्धतीने आता आपलं हे छान असं बनवून झाले। आता आपण पाव बनवायला घेऊया। आपण आता ह्याला छान अशी या पावाला आपण हिरवी चटणी लावून घेऊया। या पद्धतीने तुम्हाला आवडत असेल तर हिरवी चटणी लावा आणि नाही आवडत असेल तर नाही लावली तरी चालेल। हे पण छान चव येते। याच्यावर छान असा बारीक कांदा घालायचा। इथे छान असा हा आपला अंडा फ्राय ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आपला हा अंडा पाव खाण्यासाठी रेडी आहे। अशा प्रकारे आपली छान अशी अंडा पावची रेसिपी तयार झाली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि छान असे कमेंट करायला विसरू नका। लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांचे खूप मोठे धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। आणि तुम्हाला काही चॅनलला सुचवायचं असेल तर तुम्ही नक्की सुचवू शकता। चला, थँक्यू, बाय।